जय स्पोर्ट्स सावध स्ट्रायकर गोलंदाज दिगंबर माळी आणि सलामीचे फलंदाज इथे नितीन आणि दीपक अशी जोडी टाळ्यांच्या गजरामध्ये मैदानामध्ये अवतरली आहे आणि चहूबाजूला प्रेक्षक 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 पाहतो आपण ह्या शेवटच्या दिवसांमध्ये श्री गणेश चषक 2025 च्या निमित्ताने आता आपण महत्त्वपूर्ण सामन्यांना शुभारंभ केलेला आहे। पहिला चेंडू टर्न केला, गिरकी घेतली आणि चेंडूला फिरकी देत असताना एका टप्प्याने 4 रन। व्हॉट अ स्टार्ट। बस आज क्या ही दिन है, येमा येमा बस राज की रात है, रात नहीं तो दिन है। हर दिन निराला है, हर रात मत वाली है। यदि आपके दिल में हो प्यार ये कुकसे ग्राउंड के लिए, ये श्री गणेश चषक के लिए, तो यहाँ पर अभी हर मिनिट पे दसरा दिवाली है। टाळ्यांचा गजर, पहिला चौकार आला आणि हा चेंडू स्क्वेअर टाकतोय दिगंबर माळी। हा विकेट टेकर आहे, परंतु पहिला स्क्वेअर मारा आणि त्याला अगदी तटवलं, छान पद्धतीने टर्न केलं होतं, चांगलं एक्झिक्यूट केलं होतं। फटका दीपकने चौकार लगावला आणि त्यानंतर लगेच अजून स्क्वेअर मारा, म्हणजे पहिला चेंडू ती अटॅक केल्यानंतर गोलंदाजाचे सुद्धा कॉन्फिडन्स कमी होत असतो, हे सुद्धा आपण पाहिले क्रिकेटमध्ये। रामकृष्ण हरी साहेबांनी आज रेबॅन धारण केले वाटतं, आज अगदी फुल आहेत, फुल एन्जॉय करतायत। धावसंख्या 5, एक चेंडू झालाय, बॅकफुटला गेले, कट केलाय, चेंडूला काढलं कव्हर आणि पॉइंट मधून 2 फिल्डरमध्ये आणि चेंडू मध्ये शर्यत, चेंडू उडवला जातो पायाने, फुटबॉलचं सुद्धा प्रदर्शन, चेंडू पण बाहेर, 2 क्षेत्ररक्षक पण बाहेर, 4 रन। और ये ग्राउंड का दीवाना, ये टूर्नामेंट का दीवाना, 3 दिन से लगातार हो रहा है पूरा ये सुहाना जमाना दीवाना। 2 चौकार आलेत आतापर्यंत आणि आता चौथा, तिसरा येणार का? हो, येणार येणार येणार, चालला चला, रस्ता द्या रस्ता द्या, जाऊ द्या जाऊ द्या, यस गेला, 4 रन। जसं दीप प्रज्वलन करतो की काय, दीपक नावाचा फलंदाज, खंदा फलंदाज, 3 चेंडूमध्येच 3 तगडे चौकार लगावलेत आणि ते पूर्णपणे ते पहिल्याच षटकामध्ये ते अशा उंचावलेत, मजबूत पकड इथे केली, आघाडीवरती आहे संघ। 3 चेंडूमध्येच 13 धावा, 1 धाव आली ती फक्त वाईटच्या माध्यमातून। दिगंबर माळी विकेट टेकर आहे, परंतु इथे तरसलाय, त्याचं कारण की इथे बरसतोय फलंदाज। आता मात्र झेल टिपला गेलाय, जेडीने टेकन आणि इट्स अ विकेट डाऊन, फर्स्ट विकेट डाऊन वॉल्सिन टीम। स्विंगिंग डिलिव्हरी होती, एअर स्पिन केलं होतं हवेमध्ये, चांगली बोटांचा रोल केलं होतं, त्या ठिकाणी बघितलं आपण। गुडलँडचा चेंडू त्याला उडवण्याचा प्रयत्न केला मिड ऑफच्या डोक्यावरून, परंतु मिड ऑफ किती मस्त लिहिल्या, अगदी सहज रिवर्स जात असताना जेडी त्या ठिकाणी तो झेल गिलंकृत करतोय आणि मस्त पद्धतीने ते जी संजीवनी पाहिजे होती, जो ब्रेक तो हवा होता संजय स्पोर्ट्स सावध संघाला, तो सावध पद्धतीने इथे प्राप्त केला आणि ते नवसंजीवनी निर्माण केली। नक्कीच आमचे सन्माननीय केपी सर, कचुसेठ पाटील सर खुश झाले असतील हे प्रदर्शन बघून, कारण विकेटची इथे गरज होती आणि पहिला इथे विकेट प्राप्त केला 4 चेंडूंमध्ये। जरा फास्ट होत्या बॅट्समन प्लीज, आजच्या दिवसात तुम्ही बॅटिंग लाईनअप प्रत्येकाने सेटअप करून ठेवा, असं समजू नका की तुमचा फलंदाज बादच होणार नाही, होत जाणार, तुम्ही पण यायचंय पटकन प्लीज। प्रत्येकाला ते समसमान लागू आहे कायदे कानून आणि आमचे कमिटी मेंबर सुद्धा बघतायत, बघा चहूबाजूने रामकृष्ण हरी काकडे, 3 दिवस त्यांनी मैदान पण सोडलं नाहीये आणि आम्हाला पण नाही सोडलं, आज आम्ही त्यांना नाही सोडणार संध्याकाळी। रामकृष्ण हरी काकडे तरी ते 13 धावा आणि 1 गडी बाद। हेमंतजी पाटील आणि हरचंद्र जोशी साहेबांचं आगमन, आपलं हार्दिक स्वागत करतोय।
दोन्ही सुभांना शुभेच्छा देतात, परंतु इथे झेलला शुभेच्छा देतील का? यस, दिली आहे शुभेच्छा. आणि टेकन सेकंड इन अ रो. लागोपाठचा इथे दुसरा गडी गारद होतोय. दुसरा धक्का, दुसरी अवदसा. फलंदाज बाद. काय मस्त पद्धतीने दिगंबर माळीने कमबॅक करून दिलं. जणू काय दिगंबर माळी वाट बघत होता की काय 13 धावा कधी होतील आणि मी 3-13 करून टाकेन. तर एकदा तिरपीट झाली आहे लगेचच आई गावदे वालसी संघाची. यालाच म्हणतात कसं तुमचं पलटवार करणं, तुमचा आत्मविश्वास वाढवणं, पॉझिटिव्हली घेणं. तुमचं पॉझिटिव्हपणा, सकारात्मकपणा तुम्हाला पुढे घेऊन जात असतो आणि तुम्ही कधीच निगेटिव्ह व्हायचं नाही. हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आहे दिगंबर माळीसाठी. एकदा शुभेच्छा देऊया, टाळ्या वाजवा. हॅट्रिकचा चेंडू हा उडवण्याचा प्रयत्न करतो. हा पंप पूल झाला, वेगाने क्षेत्ररक्षक जातोय डीप स्क्वेअरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक गेला आणि त्या ठिकाणी 2 धावा पूर्ण सुद्धा झाल्या. थ्रो होईपर्यंत टाळ्यांचा गजर होते. बॅट्समनसाठी सुद्धा टाळ्यांचा गजर होते. बॉलरसाठी सुद्धा अगदी सामना रेसमध्ये आलाय. मस्त पद्धतीने अगदी पॉवरफुल सामना होईल. कारण पॉवरफुल या ठिकाणी पूर्ण आमचे मायबाप प्रेक्षक आणि पॉवरफुल आमचे पूर्ण मान्यवर मंडळी आपल्यामध्ये उपस्थित आहेत. सन्माननीय रघुनाथजी पाटील आणि इतर सर्व मान्यवर मंडळ आणि सोबतीला टेक्निकल कमिटी मेंबर. कारण शिस्तबद्ध टुर्नामेंट आपण इथे पूर्णपणे पार पाडत आहोत आणि काही टप्पे दूर आहे ज्या सामन्याची आपण वाट बघतोय. जो फायनल असेल, कोण असेल चॅम्पियन श्री गणेश चषकाचा. आणि एक आपण चॅम्पियन सुद्धा स्पेशली ठेवले बघा. चंद्रमा सुद्धा आला. तोच चंद्रमा नभात दिसतो आम्हाला ह्या निळामय आकाशामध्ये टिपलाय लगेचच. आमचे शंकर गुळी रात्र होण्याच्या आधीच दाखवतात चंद्र आम्हाला. हे असे आहेत आमचे शंकरजी गुळी. एसके एंटरटेनमेंट इज द एंटरटेनमेंट, ओनली एंटरटेनमेंट. आणि या सामना सुद्धा आपल्याला मनोरंजन करेल याबद्दल शंका नाही. कारण पहिलं षटक समाप्त झालं. धावसंख्या सुद्धा सुंदर आहे आणि विकेट सुद्धा छान आहेत. 2 टिपल्यात विकेट आणि धावसंख्या 15 वर आहे वालसिंग संघाची. आता फिल्डिंग फैलावलेली आहे पूर्णपणे बघा. विकेट किपरच्या उजव्या बाजूला एक फ्लाय स्लिप शॉर्ट थर्डमॅन म्हणजेच एक लेग स्लिप शॉर्ट फाईन लेग आणि अजून एक 30 यार्ड सर्कलमध्ये म्हणजेच तिसऱ्या स्लिपमध्ये किंवा गली म्हणूया आपण अशा ठिकाणी क्षेत्ररक्षक घेतला आणि एक डीप पॉईंट घेतलाय. कव्हर पॉईंट अगदी खेळाडू कक्षा डाव्या बाजूला आणि एक वाईडी मिड ऑफ आहे. परंतु या ठिकाणी बॅट फिरली ती ऑन साईडला रोल केली होती अगदी वेगाने व्हर्टिकल झोन मध्ये. परंतु चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही झाला. हरिचंद्रजी जोशी साहेब या आपण आपली स्पर्धा. आणि हेमंत पाटील साहेब या, वेलकम, सुस्वागतम. या 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 वेलकम. आणि बाळरामजी जोशी सुद्धा आलेत, वेलकम. अजिबात बाहेर थांबायचं नाही, आपली स्पर्धा आहे, बिंदास यायचं. एक आधी मुकेशजी पाटील या आपण, या, वेलकम. आता तर काय आम्हाला स्टेज वाढवावं लागेल, या. तर बघा कसं आले आले हस्तांदोलन करतात. हीच त्यांची खासियत आहे आमचे बाळरामजी जोशी साहेब तसेच हरिचंद्र जोशी साहेब. अगदी प्रसन्न मुद्रा त्यांची असते चेहऱ्यामध्ये. कधी त्यांच्या दुःखाचा अगदी अंश पण नसतो, पूर्णपणे स्माइली. परंतु या ठिकाणी दुःख कोणाला होईल? तो दुःख होईल वालसिंग संघाला. आणि सुख कोणाला प्राप्त होतंय? गडी प्राप्त होतोय. तिसरा धक्का इथे प्राप्त करून देतायत वालसिंगच्या अगेन्स्ट सावध संघ. जबरदस्त बॉलिंग. चैन आए मेरे दिल को दुआ कीजिए, चैन आए मेरे दिल को दुआ कीजिए. मस्तपैकी विकेटचं पतन आणि एक लकी ड्रॉ होणार आहे आपल्या इथे. सेमीफायनल लगेच होईल, म्हणजे आपण ड्रॉ करणार आहोत, लॉट्स टाकणार आहोत, याची काळजी घ्या. डीजे थोडासा आवाज बदलला का? 16 धावा 3 गडी बाद 1.3 षटकांमध्येच पाहतोय आपण. नवीन फलंदाज विनोद नितीनच्या सोबतीला गोलंदाज दामू पुन्हा एकदा झेल घेतला स्वतः आणि आता हा झेल हो खाली गेला, पायाच्या जवळून निसटला. चेंडू जातोय वेगाने फाईन आणि लॉंगच्या दिशेने. अगदी कडेला कव्हर केला आणि त्या दरम्यान 2 धावा सुद्धा पूर्ण केल्या. वालसिंग संघ थोडासा इथे हाराकिरी करतोय. बॅकफुटला गेलाय, 3 धक्के लागले, त्या धक्क्यातून सावरेल का बघा. हा दामूचा चेंडू अगदी टर्न केला होता, पण तो बॅटच्या अगदी हँडल जवळ बॅटच्या पाठीमागच्या भागाला लागला, म्हणून तो मिडलने झाला. आणि बघा क्षेत्ररक्षक
अगदी खूप प्रयत्न करत होता, बोटाला लागला तो चेंडू, बोटामध्ये जेल पडला होता. कारण बोट दिलं का हल्ली लोक हात पण खेचून घेतात, परंतु इथे चेंडू काय खेचू शकले नाही आणि चेंडू निसटला. यावेळेला पुन्हा त्या दिशेने आता पुन्हा चान्स घे, परंतु नाही मिळणार नाही. चेंडू म्हणतो की मी तुझ्या हातात अजिबात येणार नाहीये, मी रुसलोय तुझ्यावर. हा, कारण का तू आम्हाला इथे खूप धक्के दिलेत, आमच्या वालसीला धक्के दिले असं सांगतो. 1.5 षटक, धावसंख्या 19, 3 गडी बाद. हा सामना सूर्य प्रेक्षको क्वार्टर फायनल क्रमांक 3 वालसिंद विरुद्ध संजय स्पोर्ट्स सावध. यानंतर आपण ड्रॉ करणार आहोत 2-3 संघांमध्ये, याची आपण दक्षता घ्यायची आहे इनिंग समाप्तीनंतर. फर्स्ट इनिंग नंतर विनोद खेळतो 3 धावांवर, नितीन 1 धावांवरती. पुन्हा दामू 5वा चेंडू. हो, या वेळेला नाही, हा 6वा चेंडू होता. रिव्हर्सचा पवित्रा घेतला आणि षटक मस्त सक्सेसफुली समाप्त केलं दामूने. 4 धावा खर्च केला, 1 गडी बाद केल्या षटकामध्ये उत्कृष्ट पद्धतीने. पहिल्या षटकामध्ये महागडं षटक जरी असेल तरी सुद्धा 2 धक्के दिले होते, ते म्हणजे दिगंबर माळीने. म्हणजे अगदी दोन्ही पण गोलंदाज इथे धक्के देत राहिले होते. बघा, हे आमचे दामू ऑन फायर असं दाखवलेलं आहे. स्पायकर इन्व्हर्टे आणि एका बाजूला हर्षदजी पारधी, दुसऱ्या बाजूला आमचे साहिल पारधी, त्यानंतर निकेश लिहे आणि ओमकार लिहे. हे सर्वांचा अथक प्रयत्न परिश्रम आपण पाहतोय. रुपेश पारधी, अल्पेश पारधी, वैभव लिहे आमचे अगदी अन्नदाते. बघा काय त्यांचं स्थान आहे टोपीवर घालून. सुमित लिहे ऑल दी बेस्ट. दामू यांच्याकडून सर्वांना ऑल दी बेस्ट. इथे गौतम पाटील कडून ऑल दी बेस्ट आलंय, शुभेच्छाचं वर्षाव. आणि आपले साहिल पारधी सुद्धा, आकेश लिहे, खूप मेहनत सर्वांची. साहिल पारधी आपल्या स्क्रीनवरती पाहू शकता. हे सर्वांचं आपण नक्कीच आभार व्यक्त करूया की या सर्वांची, या तरुणांची मेहनत या स्पर्धेला पुढे घेऊन गेली आणि स्पर्धा अगदी लोकप्रिय होऊन सक्सेसफुल झालेली, याबद्दल मला सांगण्यास वावगं वाटत नाहीये. जय शातालतोय नवीन षटक जेडी. आणि पहिला चेंडू उडवलाय, हाफ व्हॉली होता, खूप उंच गेलाय, शतशक खाली येतोय आणि चेंडू खाली येत असताना पकडलाय झेल. 4था धक्का लागत असताना व्हॉट हॅपन इन द ग्राउंड. सावध संघ पूर्णपणे इथे सावध पवित्रा घेतोय आणि बेसावध करून टाकले वालसिंग संघाला. लागतोय 4था धक्का. बेचैन कर दिया पूरा वालसिंग टीम को, यहाँ पे हैरान कर दिया. था थैया अगदी सळो की पळो करून सोडलंय गोलंदाजांनी. काय जबरदस्त कमबॅक केला. असं वाटलं की 13 धावा जसे झाल्या, एक गडी बाद नव्हता, परंतु हीच तर क्वालिटी आहे. जसा खासदार चषक जिंकला 23 तारखे रोजी संजय स्पोर्ट्स सावडने, तिथून एक भरारी घेतली आहे आणि पूर्णपणे पाठीमागे कचरू पाटील साहेबांची ताकद आणि या सर्व खेळाडूंची युनिटी, एकता, ही पॉवर दाखवत असताना संजय स्पोर्ट्स सावध संघ लगेच सोनाली पाडामध्ये सुद्धा रनअप ठरला. तो या ठिकाणी सुद्धा वन ऑफ द बेस्ट परफॉर्मन्स करतोय. अशाच मोमेंटमने जर पुढे गेला तर ह्या ठिकाणी सुद्धा हा चॅम्पियन होऊ शकतो. कारण असं म्हणतात ना की बाळाचे पाय पाळण्यात दिसतात. त्यांनी दाखवून दिलं की आम्ही कमबॅक करण्याची क्षमता ठेवतो, जसं दिगंबर माळीने करून दाखवलं. बघा या ठिकाणी अगदी दामू म्हात्रे ऑल द बेस्ट प्रीतम बजागे कडून आपलं हार्दिक स्वागत. प्रीतम बजागे 19 धावसंख्या, 4 गडी बाद, 2.1 षटक. नवीन फलंदाज सागर ऑन स्ट्राईक. सागरने अगदी खूप छान परफॉर्मन्स केलेला आहे, कालचा दिवस गाजवलाय. ह्याच सागरने गेलेली मॅच खेचून आणली आहे. ह्याच सागरने चांगले खंदे फलंदाज बाद केले आहेत. ऑलराऊंडर आहे हा, शैलीदार फलंदाज आहे. हो, आणि त्याला इथे बॅट अँड पॅडच्या मधून चेंडू जातोय, डोक्यावरती हात. जेडीचे उत्कृष्ट मारा, तिखट मारा करतोय, तिखट बॉलिंग करताय, तीक्ष्ण मारा करतोय. जसं धनुष्यातून बाण निसटतो तसे इथे चेंडू निसटायला लागले. जसं दिगंबर माळीने विकेट घेणं सुरू केलं, प्रत्येकाने इथे लायसन्स आता दाखवले की आमच्याकडे सुद्धा लायसन्स आहे, आम्ही सुद्धा विकेट घेऊ. आता ते जेडी करेल का बघायचं आहे की धावा मिळतील. जेडी करतोय असं वाटतंय, पण तो फिल्डर तिकडे काही नाहीये. तिघे पोहोचते, व्हॉट अ कॅच. जेडी टेकन. स्वतः किती गोल 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 फिरले,
बॉलिंग केली, रिलीज केला चेंडू, चेंडू उडाला आणि त्या ठिकाणी कव्हरला जात असताना रिव्हर्स मध्ये गेले, उलट्या दिशेने धावत पळत लक्ष ठेवलं. सूर्यदेवता समोर असेल नसेल माहिती नाही, पण तो डोळ्यांची नजर आणि चेंडूची नजर बघा, त्याने काय झेल टिपला. कॅच ऑफ दिस मॅच असं म्हणू शकतो आपण. जसं सकाळी आकाशने एक झेल टिपला होता कॉटन बॉल, इथे सुद्धा कॉटन बॉल झालाय आणि इथे 5वा धक्का लागतोय. काय जल्लोष बघा, त्याचं स्माईल कोलगेट स्माईल फ्रॉम जेडी. फलंदाज बाद होतोय. धावसंख्या 19, 5 गडी बाद आणि टॉस कडे आपण जाऊयात. नक्षत्र चौदरपाडा. अच्छा, विकेला म्हणून बोललो मी. ठीक आहे, आपली ही चॅम्पियनची मॅच कुक्सा विरुद्ध कुक्सा की कुक्से विरुद्ध कुक्से. एका जंगलातील 2 वाघ या लगेच टॉस साठी. कॅप्टन कोण आहे? राज तर आलेला इथे. लवकर कॅप्टन पाठवा प्लीज. इथे धावसंख्या 19, 5 गडी बाद, 2.3 षटक झालेले आहेत. तुमची प्रदर्शनीय मॅच नाही तर चॅम्पियन साठी मॅच है. कौन रहेगा चॅम्पियन है 4 गाव में, 4 टीम में. सन्मान्य केतनजी वजे साहेब आपल्यामध्ये आलेत. साहेब, आम्ही आपलं हार्दिक स्वागत करतोय. वजे साहेब, केतनजी वजे, वेलकम. तर धावसंख्या मैदानामध्ये 1 पुढे जाते 20 वर. क्राईम ब्रांच वाले, क्या बात है. संरक्षण आहे, खलनिग्रह आहे. क्या बात है सर, व्हेरी गुड. बारामजी जोशी यांचे मित्र आहेत जवळचे. सन्मान नक्कीच तुम्हाला आहे. बारामजी जोशी यांचे मित्र आहेत. बारामजी जोशीच म्हणलं सर, तेच म्हणतोय सर, तेच रघुनाथजी पाटील साहेब, तेच म्हणतोय आम्ही. चला चला, 20 धावसंख्या, 5 गडी बाद. हो, यावेळेला ड्राईव्ह केला, फुल टॉस लागली. ओ, आणि उंच उडी घेतली, चेंडू निसटला आणि गेला मैदानाच्या बाहेर. नशिबाचा चौकार. वजे साहेब आले म्हणजे आता मैदानामध्ये तर कोणी काहीच करू शकत नाही. काहीच कोणी गैरवर्तणूक करू शकत नाही. एक इम्प्रेशन पडत असतं आणि या ठिकाणी बघा काय केलं फिल्डरनी, चुकी केली आणि इथे चौकाराला धावसंख्या 24 वर. पुन्हा एकदा कडक हॅमट हातोडा फिरवलाय. जसं का उपट टाकतोय आपण तशी उपट टाकली रे. हा जातोय षटकार. असफलता एक चुनौती है, इसे स्वीकार करो. क्या कमी रह गई देखो और सुधार करो. जब तक न सफल हो नींद चैन से जागो तुम. संघर्ष का मैदान छोड़कर मत भागो तुम. अरे कुछ किए बिना ही जय जयकार नहीं होती. कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. बघा, विकेटचं पतन होत गेलं, पण तो फलंदाजांनी मनामध्ये काय ठरवलंय की आम्ही धावांची कोशिश करणार, धावांसाठी प्रयत्न करणार. आम्ही प्रयत्न करतोय, आम्हाला नशिबाची साथ लाभली. जे मिस फिल्डिंग झालं, नशिबाचा चौकार आला. त्यानंतर लगेच बेधडकपणे धीरोदत्त पद्धतीने हा षटकार कुठला आणि धावसंख्या ती पाहिजे होती अगदी समाधानकारक ती झाली 3 षटकांमध्ये 30 वर 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. असं वाटलेलं की पूर्ण संघ 30च्या खाली अगदी गडगडेल, पण तो नाही. प्रत्येकामध्ये ते शक्ती तयार झाली आहे, बल घेऊन आलेत, कारण ते खेळतायत श्री गणेश चषक 2022 कुक्षेच्या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावरती. जसे सन्माने आपले विश्वास नांगरे पाटील साहेबांचं वाक्य आहे, जे वजे साहेबांना सुद्धा माहिती आहे, ते त्याच ब्रांच मधले आहेत, क्राईम ब्रांच एरिया म्हणजेच आयुक्त मोठमोठी पदं भूषवलेले, की मनाशी बाळगलेलं स्वप्न पूर्ण झाल्याखेरीज मी संघर्षाचं मैदान सोडणार नाही, साखर झोप घेणार नाही, असा मनाशी संकल्प करून पेटून उठा. आणि त्यांनीच वाचवलं होतं आपल्या कसाबच्या हल्ल्यामध्ये, अनेकांना वाचवलं होतं ताज हॉटेलमध्ये. नक्की सॅल्यूट टू विश्वासजी नांगरे पाटील साहेब. चला मैदानामध्ये पहिला चेंडू मार्गस्थ करतोय 4थ्या षटकातील केपी. फुल टॉस, फक्त ड्राईव्ह केला, मिड ऑफला दिशा दिली आणि पाहता पाहता नो स्ट्राईक इनला सुरक्षित पोहोचले फलंदाज. समजदारीचं क्रिकेट इथे. फक्त स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न. धावसंख्या 31 वर आहे आईगाव देवालसी संघाची. 5 गडी बाद आणि अजून 5 चेंडू शिल्लक आहेत. माझ्यासोबतीला गणेश आहे, अगदी देवरुंगचा जबरदस्त स्कोरिंग करतोय बिचारा. संघ जरी हारला असेल तरी सुद्धा त्याचा कॉन्फिडन्स कमी नाही झाला इथे स्कोरिंग मधला. अजून त्याने उभारी घेतली, इथे संघ पण उभारी घेतोय. वालसीन धावांमध्ये हा सुद्धा लेट खेळले, परंतु ग्रेट नाही तर ग्रेट झेल टिपलाय.
झेल पे झेल टेकन, दिस इज टेकन बाय अक्षय. हम सीधा साधा अक्षय नहीं है, हम है अक्षय. बजाव डीजे, विकेटचं पतन. जबरदस्त मुकाबला सुरे मैदानामध्ये प्रेक्षको. हीच चुरस आहे, हीच रंगत आहे, हीच थरारकता आहे, हेच जाज्वल्य आहे, हेच प्राज्वल्य आहे, हेच क्रिकेट आहे जे खिळखिळून करून ठेवतंय. जे आपल्या डोळ्याचं पारणं फेडणारा खेळ आहे तो क्रिकेट आहे. एका बाजूला ग्लोरियसपणा असतो, दुसऱ्या बाजूला अनसर्टनिटी असते. दिस इज अ गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टनिटी. बघा, एका बाजूला अगदी दुःख पसरलं होतं खेळाडू कक्षामध्ये, पण तो आता तो थोडासा ग्लोरीमध्ये आलाय. म्हणजे क्रिकेट कधी पण काही वेळानंतर तो बदलू शकतो. आणि लगेच चित्र बदललं. इथे परत विकेटचं पतन झालं. धावसंख्या 31 वर 6 गडी बाद झालेत. ड्राईव्ह केलाय, उचललाय, स्क्वेअर ऑफ द विकेट. आणि आता सुद्धा नशिबाची साथ मिळते. चेंडू अगदी दणकन उडी मारून जातोय सीमारेषेच्या बाहेर. 4 रन. किती डीप बॅटिंग लाईनअप आहे बघा, किती खोलपर्यंत बॅटिंग यांची लाईनअप आहे. 6 गडी बाद झाले सुद्धा तरी सुद्धा तोच कॉन्फिडन्स या विलासने दाखवला आल्या मैदानामध्ये. चौकार लागला, कॉन्फिडंट फटका होता, काही प्रॉब्लेम नाही, कॉन्फिडंट होता. अगदी एलिव्हेशन कमी होतं परंतु सेफ शॉट झाला आणि चौकार आला. धावसंख्या 35. पुन्हा एकदा उचललाय आणि आता कोणी थांबेल का? विलासचा हा ब्रँड आहे, हा हॅड हँडसम षटकार. इसलिए कहते हैं कि मंजिल मिले ना मिले तो मुकद्दर की बात है, हम कोशिश ना करे ये सरासर गलत बात है. ही कोशिश, तो प्रयत्न तुम्हाला पुढे घेऊन गेला. बघा, विकेटचं पतन होत गेलं. इथे वाईटचा इशारा, पण तो त्याने जो प्रयत्न केला हा लाजबाब होता. 6 गडी बाद झाले पण तू न डगमगता, न जुमानता, संकटाचा न बळी होता. संकट येत गेली, त्याला तोंड घेत गेलं. आणि देवदत्त कोणाच्या पाठी उभं राहतं? ते जो मेहनत करतो त्याच्या पाठीमागे, त्याच्या ध्येयपूर्तीसाठी उभं राहतं. आणि आमचे पाहुणे रुपेजी पाटील साहेबांचं आगमन. वेलकम साहेब रुपेजी पाटील, आपण चांगल्या वेळेमध्ये आला. तुमच्यासाठी काय जबरदस्त शॉट ऑन जॅब, विराट कोहलीचा फटका, काय टायमिंग, षटकार. काय लिलिया सहज मारला हो फटका. योगी सर ऑब्स्टिकला सोडून जाणारा चेंडू इतका छान पद्धतीने सरळ बॅटने लॉफ्टेड, अगदी लॉफ्टेड अपिश ऑफ ड्राईव्ह, शॉर्ट आर्म जॅब. पूर्ण बॅट पण नव्हती गेली, फक्त अर्धी बॅट, शॉर्ट आर्म जॅब. हा जबरदस्त स्टायलिश फलंदाज आहे. विलासने 3 चेंडूमध्ये ठोकल्यात. इथे 16 धावा, ज्यामध्ये 2 षटकार. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. धावसंख्या होती कुठे, आली कुठे? 47 वर आली. 48 दिसते. येस, 48 केलेले सुद्धा आहे. 50 होणार का? नाही, परंतु अगदी जबरदस्त कमबॅक केलं. वालसिनचं कौतुक केलं पाहिजे. टाळ्या असू द्या वालसिनच्या बॅटर्ससाठी, स्पेशली विलाससाठी. काय पार्टनरशिप सजवली आणि काय धावफलक सजवला बघा. सुजल आणि विलाची पार्टनरशिप. 6 गडी बाद, 4 षटकं झाली, 28 धावा झाल्या आणि 49 धावांचं टार्गेट जिंकण्यासाठी 24 चेंडूंमध्ये इथे ठेवलेलं आहे. संजय स्पोर्ट्स सावध संघाला अगदी तगडं, अगदी मोठं आव्हान दिलंय, ते म्हणजे वालसिन संघ. तो सुद्धा सांगतो की हम भी किसी से कम नाही. आता वळूया आपण आपल्या ड्रॉच्या कार्यक्रमाकडे, योगी सरांकडे. धन्यवाद मनोज कारवे सर. आपल्यामध्ये पाहू शकाल या ठिकाणी क्राईम ब्रँचवाले सर्वांनी केतन वजे सर आहेत, त्यांच्या शुभ हस्ते आपण ड्रॉ सुद्धा ओपन करणार आहे. प्रथम आपण ड्रॉ ओपन करू, तदनंतर साहेबांचा सन्मान करू. नक्षत्र चौधरपाडा संघाचे संघनायक आलेले आहेत. RD11 किरवील संघाचे संघनायक आलेले आहेत आणि चालू सामन्यातील दोन्ही 12व्या खेळाडू या आमच्या इकडे यायचं आहे. पहा, जी आपले साहेब चिठ्ठी उचलतील तो संघ श्री गणेश चषकाच्या अंतिम फेरीमध्ये प्रवेश करणार आहे. चिठ्ठ्यामध्ये असं नाव आहे, एका चिठ्ठीवरती विनर संघ आहे, एकावरती नक्षत्र चौधरपाडा आणि एकावरती RD किरवली. ओके, पाहूया कोणाचं भाग्य आहे या लकी ड्रॉ मध्ये.
क्या बात आहे. विनर टीम जो चालू सामन्यामध्ये जो संघ जिंकणार आहे तो या स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचणार आहे. म्हणजे सेमीफायनल मॅच नक्षत्र सोदरबाडा विपक्ष आडी किरवली. आपण लगेच नाणेफेकी इथे संपन्न करूया. नाणेफेकी लगेचच इथे मात्र संपर्क करू. तत्पुरते आपण या ठिकाणी सन्मान इथे आपण संपन्न करणार आहोत. मी हर्षद पारदेला विनंती करतो की वजय साहेबांचा आपण या ठिकाणी सन्मान इथे संपन्न करूया. ते पेशाने क्राईम ब्रांच मध्ये कार्यरत आहेत. अतिशय चांगलं कार्य त्यांच्या माध्यमातून घडत आहेत आणि आपण हर्षद पारदी यांच्या शुभ हस्ते आपण त्यांना या स्पर्धेच्या वतीनं सन्मानित करतोय. चला नाणेफेकीसाठी यायचं आहे. दोन्ही संघाच्या संघटनेला विनंती असेल. RD11 किरवली विपक्ष नक्षत्र सोदरपाडा. चला यायचं आपण नाणेफेकीसाठी RD किरवली आणि नक्षत्र सोदरपाडा या. कारण पाहुण्यांची सुद्धा मात्र शेड्यूल बिझी आहे. त्याच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी नाणेफेकी संपन्न करीत आहोत. जरूर इथे शुभागमन झालेला आहे. कुक्षेगावचे माजी क्रिकेटपटू रमेशजी पाटील आणि साईनाथ सोमनाथ पाटील त्यांचं करूया आपण सहर्ष स्वागत. नाणेफेकीसाठी यायचं आहे नक्षत्र सोदरपाडा आणि RD किरवली. आपण जर इथे वेळ खर्च केला तर मात्र षटकांमध्ये कपात केली जाईल. वजय साहेबांच्या सोबतीला शिवसेनेचे उपतालुका प्रमुख रघुनाथजी पाटील साहेब सुद्धा आहेत. या दोन मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण इथे नाणेफेकी संपन्न करूया. वेलकम अभय. RD किरवली संघाचे संघनायक आहेत आणि मिस्टर विकी भंडारी हे सोदरपाडा संघाचे संघनायक आहेत. सामना 4 षटकांचा आहे दोन्ही कर्णधारांच्या माहितीसाठी. आणि वजय साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते हा नाणा या ठिकाणी उडवायचा आहे. वामन स्फूर्ती आणि एका बाजूला श्री गणेश चषक. किरवली संघाचे संघनायक कॉल देत आहेत. श्री गणेश चषकाची मागणी केलेली आहे परंतु वामन स्मृती म्हणजे हा टॉस जिंकला आहे नक्षत्र सोदरपाडा संघाने. मान्यवरांचा आभार आणि जरूर विनंती करतोय की आपण आता आमच्यामधून रजा घेतली तर हरकत नाही. आपण अमूल्य वेळ आमच्यासाठी इथे खर्च केला त्याबद्दल तुमचा आभार व्यक्त करतोय. विकी वेल नाही ओनली निर्णय क्षेत्ररक्षण. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. सोदरपाडा वन द टॉस चूज द फील्ड फर्स्ट अगेन्स्ट RD किरवली. थँक्यू सो मच. धन्यवाद मनोज कारवे सर. चांगली बॅटिंग पहिल्या इनिंग मध्ये आपल्याला पाहायला मिळाली. टीम गावदेवी स्पोर्ट वालसी संघाच्या वतीनं 48 धावा त्याच्या माध्यमातून या ठिकाणी जोडल्या गेल्या आणि 49 धावांचा पाठलाग सध्या सुरू आहे ट्रिपल ए संघाच्या वतीनं. आणि इथे पारितोषिक आहे. जर केपीनं सिक्सर हॅट्रिक किंवा चौकार हॅट्रिक जर पूर्ण केली तर साईनाथ सोमनाथ पाटील याचकडून 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाणार आहे. कारण केपी यांचे ते बिग फॅन आहेत. आणि रघुनाथजी पाटील साहेबांकडून सुद्धा 500 रुपयाचं पारितोषिक. दामो आणि केपी सलामीची जोडी पहिला चेंडू आला होता अगदी डॉटच्या स्वरूपात लेगबाच्या स्वरूपात. जरूर तिथे एक धाव पूर्ण केली होती. दुसरा चेंडू सुद्धा आलाय डॉट. चांगली गोलंदाजी साकारतो या पहिल्या ओव्हरमध्ये गोलंदाज विनोद. पॉवर प्लेचा खेळ सुरू आहे आणि या ठिकाणी लक्ष सुद्धा मात्र पाहिलं तर खूपच मोठं आहे. कारण क्वार्टर फायनलची लढत आणि एक्झॅक्टली जो संघ जिंकणार आहे तो या स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये पोहोचणार आहे. म्हणजे एकावरती एक विजय तुम्हाला फ्री मिळेल आणि तो विजय कुठला असेल तर तुम्हाला डायरेक्टली अंतिम सामन्यात तिकीट देऊन जाणार आहे. वेलकम ऋतिक शेलार. पाकपुटला गेले फटक्यात चांगला पाला म्हणते. लॉंग ऑफ कडे फिल्डर आहेत रोहित तेलिवले आणि त्याच्या माध्यमातून मात्र त्या ठिकाणी चांगला फिल्डिंगचा नजराना मात्र आपल्याला पाहायला मिळाला. आज तुम्हाला चॅम्पियन फायनल सामना सुद्धा पाहायला मिळेल. एकीकडे विकेस पर कुक्षे संघ असेल तर दुसरीकडे धनेश कुक्षे संघ असेल. एक गावातील 2 वाघ एकमेकांसमोर लढताना पाहायला मिळतील. जसे काल लढले लोणार विरुद्ध लोणार आणि या पूर्ण मैदान गाजवला बाकी लोणारकरांनी. विनोद ओर द विकेटना पावलांचा वापर फटका मिस टायमिंग आहे. शॉर्ट एस्टा कव्हरला फिल्डर आहेत. केपीचे विकेट धोक्यात. झेल पकडलाय आणि पहिला धक्का लागला टीम संजय स्पोर्ट्स साबत संघाला.
दरम्यान मधुकरजी लिये जांभूलपाडचे समाजसेवक यांचे इथे शुभागमन झालेलं आहे, त्यांचं करूया आपण हार्दिक स्वागत. आणि हा झेल आपण जर पाहिलं, आवेश हा स्वतः संगनायक होते त्या ठिकाणी, त्याच्या माध्यमातून जो झेल पकडला गेला आणि अखेर केपीनं मात्र या महत्वपूर्ण सामन्यामध्ये भरपूर निराशजनक कामगिरी केली, शून्यावरती बाद झाला आणि मैदानाच्या आतमध्ये आला मिस्टर जयेश दलवी उर्फ जेडी. दोन लाईक परिस्थिती आपण पाहत आहोत, नाजूक परिस्थिती आहे. संत आणि साबत आपण नेहमीच पाहतो की साबत गावापासून सावध राहा, परंतु आता साबत संघ प्रतिस्पर्धी संघाच्या अगेन्स्ट सावध राहिलाय. बॅटच्या स्टिकरला चेंडू लागला गेला, थोडा वेळ चेंडू हवेत होता, चेंडू गलीमध्ये गेला आणि अखेर जेडीने पहिल्याच चेंडूवरती आपला अकाउंट ओपन केला आणि अखेर संघाची धावसंख्या पोहोचली गेली 3 या आकड्यावरती. प्रति ओव्हरमध्ये आपण जर पाहिलं तर 12.25च्या धावगतीनं इथे मात्र या ठिकाणी धावांचा पाठलाग करायचा आहे, परंतु सुरुवात पर्यंत संत गतीने पाहतो आपण. याचं कारण विनोदतापर्यंत चांगली लाईन मेंटेन केली आणि योग्य टप्प्यावरती सध्या तो मात्र गोलंदाजी हाताळतोय. चांगली सुरुवात वालसिंग संघाच्या वतीने आपण पाहतोय. पटका जबरदस्त आहे, लॉंग ऑनच्या बाहेर जाऊन लँडिंग होईल. दामूच्या बॅट मधून आलाय केडीके, अर्थात कडक शॉट, षटकार. रिप्ले मध्ये आपण पाहू शकाल कशा रीतीने मात्र तो फटका एक्झिक्यूट केला दामून. हो, अगदी ऑफस्टमच्या खूपच बाहेर आले, स्टँड अँड डिलिव्हर. ऑफस्टिकचा चेंडू अगदी हायमॅट केला आणि वायडिश लॉंग ऑनच्या पलीकडे चेंडू मात्र जाऊन अगदी रवींद्र धर्मा पाटील यांच्या फार्म हाऊस मध्ये चेंडू जाऊन तो मात्र लँडिंग झालाय. 6 धावा देऊन गेला तो स्ट्रोक आणि जरूर त्या फटक्याची मात्र अत्यंत आवश्यकता होती, ती म्हणजे संजय स्फोट सावध सगळा चेंडू द्या, आपण चेंडू द्या प्लीज. श्री गणेश स्पोर्ट्स संघ विनंती असेल की स्पर्धेकडे आपण फोकस करा, कारण आपण अंतिम टप्प्यामध्ये आहोत. कारण महत्वाचे सामने आपण या ठिकाणी आता मात्र या ठिकाणी खेळवतोय. सुरू असलेला सामना क्वार्टर फायनलचा सामना जरूर सुरू आहे, त्यानंतर आपण सेमीफायनलची लढत पाहू. सेमीफायनल संपन्न झाल्यानंतर चॅम्पियन्स ट्रॉफीची फायनल केलू आणि मग आपण शेवटच्या क्षणाला रेग्युलर जी फायनल आहे ती मात्र आपण या ठिकाणी खेळवणार आहोत. प्रेक्षकांसाठी आज जरूर मात्र या ठिकाणी मेजवानीचे आहेत. प्रत्येक सामना आता मात्र या ठिकाणी चांगल्या पद्धतीने पाहायला मिळेल. एका षटकाच्या समाप्तीनंतर 9 धावा धावफलक्यावरती लागल्या गेल्या आणि येणाऱ्या 18 चेंडूमध्ये आता मात्र विजयासाठी 40 धावांची आवश्यकता. रिक्वायर रेंज जर पाहिलं तर 13.33 ची गती आता मात्र या ठिकाणी राखावी लागेल. खेळाडू कक्षामध्ये अजूनही पाहिलं तर कुठेही आनंदाचं वातावरण पाहायला मिळत आहे. थोडंसं शांतमय ते दृश्य आपण पाहत आहोत, कारण केपी शून्यावरती बाद झाला आणि लक्ष सुद्धा आपण जर पाहिलं तर पूर्णपणे चांगला लक्ष उभारलाय. पहा हा दृश्य, कैलासवासी यशवंत लक्ष्मण पाटील खेळाडू कक्ष आणि तिथे मात्र अजून चीरअप करतात आपल्या खेळाडूंना, त्याचा प्रोत्साहन वाढवण्याचा प्रयत्न करतात आणि राज पाटील एक्झॅक्टली त्या ठिकाणी कोचिंग करतोय. जबरदस्त फटका, अप्रतिम स्ट्रोक, चुकीचा जजमेंट तिथे पाहिला आणि चेंडू लॉंग ऑनच्या बाहेर जेडीच्या बॅट मधून आलाय. हा चौकार. प्रेक्षकांच्यासाठी एक मेजवानी आहे. तुम्ही जर सीमेरेषेच्या पलीकडे जर आयवाज झेल पकडला तर महेंद्र पारदे यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक. आणि जशी जशी स्पर्धा मात्र पुढे जाईल तशी तशी आयवाज झेलमध्ये सुद्धा आपण पारितोषिकांमध्ये थोडीशी बढोतरी करू. आणि रघुनाथजी पाटील याचकडून सुद्धा 100 रुपयाचं पारितोषिक. आणि जर एखाद्या फलंदाजाने स्वर्गीय रघुनाथजी पाटील यांचे पिताश्री यांचा मात्र खेळाडू कक्ष आहे सीतारामजी दगडू पाटील आणि जनार्दनजी पाटील यांच्या जर प्रेक्षक स्टँड मध्ये जर चेंडू लँडिंग झाला तर त्या फलंदाजासाठी तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाणार आहे. येस, ऑनलाईन असू द्या किंवा कॅश प्राइज असू द्या, प्राइस तुम्हाला द्यावं लागेल. कारण त्यांच्या वडिलांच्या आणि त्याच्या बंधूंच्या नावाने तो तुम्हाला प्रेक्षक स्टँड मित्रांनो पाहायला मिळतोय. आणि या ठिकाणी पाहू शकाल
फटका जरूर हवेत केला होता, परंतु सेफ लँडिंग झाला. 2 धाबा जरूर तिथे पूर्ण केल्या गेल्या आणि या संघाची धावसंख्या आपण जर पाहिली तर 1 गडी बाद 15 धाबा विजयासाठी. अजूनही आपण जर विचार केला तर या ठिकाणी 34 धाबांची आवश्यकता. फटका हवेत केला, शॉट बॅकवर्ड पॉइंटला शतरक्षक वॉटर कॅच. स्वतःला झोकून दिलं, कारण त्याला माहिती होतं की हा झेल जेडीचा आहे. जरी त्या आपण चूक केली, आय थिंक त्या ठिकाणी विलास होता का, यस फर्स्ट क्लास झेल. फलंदाज बाद, जेडी इज गॉन. थँक्यू. रिपीट करूया आपण, हा रिप्ले रिपीट करूया. हा क्षण पहा, कारण चेंडू जरूर हवीत होता तेव्हाच मात्र विलासनं मात्र पूर्ण आपल्या 2 गुडघ्यांवरती त्याने मात्र वजन ट्रान्सफर केलंय. परंतु लेन पहा इन कटर होती, चेंडूवरती फिंगर रोल केलं पहा, ऑफ ब्रेक. आणि एक्झॅक्टली या ठिकाणी पहा चेंडू येण्याच्या अगोदर त्याने मात्र पूर्ण वजन आपल्या डोक्यावरती ट्रान्सफर केलं आणि शेवटच्या मोमेंटला मात्र त्यांनी ड्राईव्ह लगावली आणि मात्र झेल मात्र तो त्या ठिकाणी कंप्लीट केला. वॉटर कॅच. नवीन फलंदाज अक्षय म्हात्रे आलाय. सन्मान्य या ठिकाणी जांभूळपाडा गावचे युवा उद्योजक सन्मान्य गुरुशेठ फिरांगणे यांचं इथे शुभ आगमन झालेलं आहे. त्यांच्या सोबतीला सन्मान्य भागीनाथजी पाटील यांचं शुभ आगमन झालेलं आहे. दोन्ही पाहुण्यांना मी विनंती करतो की आपण या व्यासपीठावरती तुमचं सहर्ष स्वागत आहे. जबरदस्त एक्स्ट्रा कव्हर ड्राईव्ह अगदी लॉंग ऑफचा क्षेत्र चेंडूवरती झेपावतोय आणि या फटक्यानंतर जरूर मी तर म्हणेन की अक्षयचा कॉन्फिडन्स वाढेल. परफेक्टली चेंडू मात्र अगदी मिडल केला आणि चांगला ड्राईव्ह तिथे पाहायला मिळाला. सिंगल धाव कंप्लीट झाली. 16 धावा धावफलकावरती इथे मात्र पाहायला मिळतात. ऑल दी बेस्ट दामू. ऋतिक गोड यांच्या माध्यमातून या ठिकाणी कॉम्प्लिमेंट्स दामूसाठी आलेले आहेत ऑनलाईन. त्यांच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या गेल्या, परंतु या ठिकाणी चांगली गोलंदाजी सध्या आपल्याला रोहित तेलिवरे यांच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. मराठी फ्री फायर बाय MB यांच्याकडून सुद्धा दामूसाठी शुभेच्छा आलेल्या आहेत. म्हणजे दामूचा फॅन फॉलोइंग बा किती लॉंग आहे. जसं आपण एखादा मोबाईलमध्ये नेटवर्क पाहतोय लॉंग असतो, तशाप्रमाणे मात्र या ठिकाणी दामूचा नेटवर्क खूपच लॉंग आहे. परंतु त्या ठिकाणी त्याला चांगली कामगिरी करावी लागेल. लाईन एक्झॅक्टली पाहावी लागेल. चुकीचे आहे पंच आमच्याकडे वळत आहेत. वेलकम गुरुशेठ फिरांगणे, जांभूळपाडा गावचे प्रसिद्ध उद्योजक आणि त्याच्या सोबतीला खांडवलचे समाजसेवक सन्माननीय भागीनाथजी पाटील यांचा शुभ आगमन झाले. नो आर्ग्युमेंट्स विथ अंपायर्स प्लीज. नो आर्ग्युमेंट्स विथ अंपायर्स. तुमच्यासाठी बिमरसाठी 1 रिव्ह्यू आहे, परंतु इतर कुठल्याही निर्णयासाठी तुमच्याकडे रिव्ह्यू सिस्टम नाहीये. तुम्हाला फिल्डिंग त्वरित लावायची आहे. पंचांची अपशब्द वापरू नका. एक्झॅक्टली तुम्हाला माहितीच असेल की या अगोदर 2 खेळाडूंना आम्ही बॅन लावलेला आहे आणि काल सुद्धा एका खेळाडूला आम्ही बॅन लावलेला आहे. चला फिल्डिंग लावायची आहे. पाहू शकला या ठिकाणी पूर्णपणे व्यासपीठ अगदी मान्यवरांमध्ये फुलून गेलेले आहे, कारण आज अंतिम दिवस या स्पर्धेचा. आपण या स्पर्धेला निरोप देणार आहोत. ही स्पर्धा आज आपल्याला जरूर सोडून जाणार आहे. फटक्यामध्ये कुठलाही आत्मविश्वास मात्र पाहिला नाहीये. जबरदस्त चेंडूची लेंथ आणि षटक क्रमांक 2 इथे मात्र या ठिकाणी संपन्न होत असताना 12 चेंडूचा खेळ आतापर्यंत आपण पाहिला. फक्त 16 धाबा जोडल्या. 49 धाबांचा पाठलाग करत असताना संजय स्पोर्ट्स सोबत संघाने आणि आता मात्र विजयासाठी 12 मध्ये 17 धावा झालेल्या आहेत. म्हणजे 12 मध्ये 32 ची अजून आवश्यकता आहे. रिकवायर्ड रन रेट मध्ये आता मात्र पुन्हा आपल्याला वाढ पाहायला मिळाली. आता मात्र 16च्या धावगतीने मात्र तुम्हाला धावा जोडायच्या आहेत. हे दृश्य पहा. पांडुरंगजी शांताराम पाटील, शिवसेनेचे उपतालुका प्रमुख रघुनाथजी पाटील सध्या व्यासपीठावरती आहेत. ऑल दी बेस्ट टीम. वालसिन आणि निशिओ उर्फ निशांत जे लॉगर्स आहेत त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी शुभेच्छा दिल्या गेल्या. ऑल दी बेस्ट अक्षय, मिस्टर यूट्यूबर यांच्या माध्यमातून अक्षय म्हात्रेसाठी सुद्धा या ठिकाणी शुभेच्छा आलेल्या आहेत. दामू ऑन फायर, स्पायकर इनव्हरेट, परंतु सध्या दामू शांत आहे. जरूर त्याच्या बाटमधून आपण एकच षटकार पाहिलेला आहे, परंतु ते षटकारांची संख्या तुम्हाला एक्झॅक्टली वाढवावी लागेल. शुभेच्छाचा वर्षाव सुद्धा इथे मात्र सर्व खेळाडूंवरती स्पर्धेवरती मात्र या ठिकाणी आपल्याला होताना पाहायला मिळतोय, कारण चर्चित स्पर्धा आहे.
श्री गणेश चषक 2025. नवीन गोलंदाज प्रजेश आलाय. ओ अगदी समोरच्या दिशेने स्क्वेअर ऑफ द विकेट फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर होता, कारण डीप मध्ये कुठलाही प्रोटेक्शन तिकडे नव्हतं आणि तीच जागा मात्र अक्षय म्हात्रेनं निवडली केली, परंतु टायमिंग मात्र परफेक्टली जुळला नाहीये आणि आता मात्र 11 मध्ये तुम्हाला 32 धावा जोडायच्या आहेत. अशाच पद्धतीने एक षटकार पाहिला होता मी सोनालापाड्याच्या स्पर्धेमध्ये आणि तो षटकार नव्हे तर मात्र तो सामना जिंकून दिला होता यवई संघाच्या अगेन्स्ट. वालचिंचा संघ आता मात्र सध्या फाईट करतो त्यांच्या विरोधात. फुलटॉस चेंडू आपण पाहतो, मिड विकेटला चेंडू चाललाय. काय फिल्डिंगचा नजराना पेश करतो रोहित तेलीवरे, परफेक्टली ऑलराऊंडर आहे इथे, मात्र विकेट धोक्यात. दामूची मिस फील्ड वरती कधी धावा घेणं धोक्यात असणारे तेच दृश्य पाहिले आपण. एक धाव जरूर मात्र तिथे कंप्लीट झाली होती, परंतु अक्षयला स्ट्राईक ठेवायची होती, त्या अनुषंगाने तो त्यांनी प्रयत्न केला आणि रनआउटच्या स्वरूपात मात्र दामू बादून माघारी परतोय. तिसरा धक्का लागत असणाऱ्या या ठिकाणी संजय स्पट सावध संघाला. न्यूमॅन बाहुबली अर्थात सिक्सर किंग ऑफ सावध नेहल म्हात्रे, ज्यांनी काल गोल्डन षटकार मारून मात्र आपल्या संघाचं अस्तित्व राखलं आणि आता मात्र त्याला आपल्या संघाला संकटातून बाहेर काढावं लागेल. 10 चेंडू शिल्लक आणि 10 चेंडूमध्ये आता विजयासाठी 31 धाबांची आवश्यकता. जो संघ जिंकेल तो संघ थेट फायनल मध्ये प्रवेश करेल, कारण लकी ड्रॉच्या माध्यमातून विजयी संघाची चिठ्ठी तिथे मात्र काढली गेली. जे आपले क्राईम ब्रांचचे सर इथे आले होते, वजे सर, त्यांच्या माध्यमातून आपण तो ड्रॉ त्या ठिकाणी संपन्न केला. 10 मध्ये 31 लिडिंग या चेंडूमध्ये एसटी रक्षक चेंडूच्या खाली आणि अक्षय म्हात्रेची विकेट्स प्राप्त केली वालचिंच संघाने. जसा अक्षय बाद झाला खेळाडू कक्षामध्ये पूर्णपणे सन्नाटा पसरला. धक्का क्रमांक 4 लागला टीम सावधला. रिप्ले मध्ये आपण पाहू शकाल एक्झॅक्टली प्रजेशने कशा प्रकारे लेत हाताळली पाहू शकाल. अगदी ऑफचा चेंडू होता, बॅकफुटला जाऊन एक्स्ट्रा कव्हर लॉंग ऑफच्या दिशेने फटका खेळण्याचा प्रयत्न अक्षयने केला, परंतु चेंडू अगदी बॅटच्या वरती स्टिकर भागाला जाऊन स्पर्श झाला आणि त्याचमुळे मात्र कुठेतरी एलिव्हेशन चुकीचं जुळलं. ताकदीचा मात्र पुरेपूर वापर झाला नाहीये आणि फलंदाज मात्र अक्षय बाद होऊन मात्र माघारी परतला. फक्त 2 धाबांचं त्याने आपल्या संघाला योगदान दिलं आणि तर मात्र न्यूमॅन दिगंबर माली नेट नंबर 6 6व्या क्रमांकावरती आला बॅटिंग करण्यासाठी. खूपच बिकट परिस्थिती आपण म्हणू शकतो. 18 ला 4 संजय स्फोट सावध. ओ सरळ बॅट ऑफ करण्याचा प्रयत्न, मिड ऑफच्या डोक्यावरून चेंडू चालला एक्स्ट्रा कव्हरला. फिल्डर सज्ज, अजून विकेट प्रजेशला मिळणारी ही आय थिंक दुसरी सफलता आणि आता आपण म्हणू शकतो की या सामन्यामध्ये संजय स्फोट सावध संघ बागफुटला पाहायला मिळतोय. राजेंद्र वाकडे यांचं म्हणणं आहे की कडक काम टीम वालचिन. हो हो खरंच सध्या तरी त्याचं वर्चस्व आपल्याला पाहायला मिळतोय. वैशाली जाधव याचकडून सुद्धा मात्र शुभेच्छा आलेल्या आहेत. कसा काम वालचिनकरांचा, वालचिन किंग. नाही खरोखरच वैशाली जाधव यांचं म्हणणं सुद्धा बरोबर आहे, कारण सध्या मात्र त्यांचा काम चांगलाच पाहायला मिळतोय या ठिकाणी चालू सामन्यामध्ये. अंकुश म्हात्रे यांच्याकडून सुद्धा शुभेच्छा, कॉंग्रॅच्युलेशन टीम. परंतु अजून सामना संपला नाहीये. फटका हवेत केलाय, विकेट हॅट्रिक. क्वार्टर फायनलच्या लढतीमध्ये प्रजेशने विकेट हॅट्रिक पूर्ण केली आणि या ठिकाणी पाहू शकाल या सामन्यावरती पूर्णपणे वर्चस्व गाजवत असताना, अधिराज्य गाजवत असताना टीम आई गावदेवी वालचिन.
जसा झेल रोहित तेलिवरीनं मात्र त्या ठिकाणी कलेक्शन केला, लगेचच त्याने चेंडूला किस केला, कारण त्याला माहिती होतं की हा झेल नाही तर मी सामना पकडतोय. आणि त्या अनुषंगाने मात्र या ठिकाणी 18ला 6 आणि येणाऱ्या 7 चेंडूमध्ये आता विजयासाठी 31 धाब्यांची आवश्यकता. आता सर्व काही नेहल मात्रेच्या खेळीवरती अवलंबून आहे. पुन्हा फटका अभेद केला, परंतु या ठिकाणी नेहल मात्र धाव घेणार नाहीये. वॉट कॅच, वॉट कॅच. एक क्षण असं वाटलं की चेंडू मध्ये जमिनीवरती लँडिंग होईल, परंतु प्रजेशने पाठवर येत असताना कॉटन बॉल आणि या ओव्हरमध्ये आय थिंक पाहिलं तर 4 विकेट्स आणि डबल हॅट्रिक कंप्लीट केली. जबरदस्त परफॉर्मन्स. इथे मात्र हा रिप्ले पहा, असं वाटतं की पाहतच राहावं. किती कॉन्फिडन्स होतो त्या झेलमध्ये प्रजेशचं. इथे मात्र शेवटच्या क्षणाला मात्र त्यांनी आपली ओंजल उघडली आणि त्या ओंजलीमध्ये चेंडू कैद केला. 6ला 31 अशी आवश्यकता आहे. काही सन्मान आहेत, आपण सन्मानकडे जाणार आहोत. आपल्या व्यासपीठावरती शिवसेनेचे उपतालुका प्रमुख रघुनाथजी पाटील आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत, त्यांना आपण सन्मानित करूया. मी हर्षद पारदी यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते सन्मान इथे मात्र संपन्न करा. प्रत्येक पाहुण्यांना आपण या ठिकाणी योग्य तो सन्मान इथे आपण देत आहोत. रघुनाथजी पाटील यांना आपण सन्मानित करीत आहोत. ते क्रिकेटचे खूप मोठे चाहते आहेत आणि शिवसेनेचे जे उपतालुका प्रमुख आहेत, उभाटा गटाचे, हा सुद्धा उल्लेख होणं गरजेचं आहे. कारण सध्या गट भरपूर पडतायत. जसे गावागावात गट पडतायत, आता महाराष्ट्रामध्ये सुद्धा मात्र ते गट पडायला सुरुवात झालेली आहे. तदनंतर सन्माननीय हरिश्चंद्रजी जोशी आपल्यामध्ये आहेत. जांभूलपाडचे खांडवलचे जे समाजसेवक आहेत त्यांचा आपण शुभ सन्मान या ठिकाणी संपन्न करूया. हर्षद पारदेचे शुभ हस्ते सन्मान. 6 चेंडू 31ची आवश्यकता आणि पहिल्याच चेंडूवरती नेहलला मात्र नाचवलं सागर वाकडेनं. स्विंग इन डिलिव्हरी. चेंडू पडल्यानंतर पाहिलं अगदी बाहेरच्या दिशेने मात्र मूव झाला. आणि हेच खासियत आहे सागरकडे, त्याच्याकडे देवाने दिलेली कला आहे की तो वारंवार टर्न प्राप्त करत असतो. पुन्हा एकदा 30 लेन जणू काय पहिल्या चेंडूचा आपण रिप्ले पाहतो की काय, परंतु तसं नाहीये. बॅक टू बॅक दुसरा डॉट चेंडू आणि आता मात्र जरूर वालशिंद संघ फायनल मध्ये एंटर करण्यासाठी आता मात्र या ठिकाणी पूर्णपणे त्याचे दरवाजे त्यांच्यासाठी आता खुले झालेले आहेत असं म्हणावं लागेल. तदनंतर सन्माननीय पुढील जे सन्मान आपण थोड्या वेळाने करूया. हो पुन्हा एकदा सागरच्या अगेन्स्ट नेहल मात्र या ठिकाणी पूर्णपणे स्ट्रगल करतोय आणि मुलीची अपेक्षा नव्हती संजय स्पोर्ट्स सावंतसाच्या वतीनं की क्वार्टर फायनल मध्ये एवढा खराब खेळ त्याच्याकडून आपल्याला पाहायला मिळेल, परंतु क्रिकेटचा खेळ आहे, अशा गोष्टी कधी कधी घडत असतात. पुन्हा एक चांगला चेंडू, बॅक टू बॅक चौथा निर्धाव चेंडू की या ठिकाणी सागर वाकडे एखादा मेडन षटक हाताळेल का, जी कामगिरी प्रजेशने केली. डबल हॅट्रिक त्यांनी कंप्लीट केली. हा प्रेशर असतो ज्यावेळी आपण क्वार्टर फायनल, सेमीफायनल्स किंवा मेगा फायनलच्या सामने खेळतोय. ओ इथे मात्र जणू चेंडूवरती उपट टाकली, परंतु डीप मध्ये चांगली फिल्डिंग. एक पाऊल दूर विजयापासून अंतिम फेरीमध्ये प्रवेश करत असताना वालशिंद संघ इथे मात्र या ठिकाणी सज्ज होत आहे. सर्व वालशिंदकरांच्या शुभेच्छा ऑनलाईनच्या माध्यमातून या ठिकाणी आमच्यापर्यंत पोहोचवल्या गेल्या आणि त्यांचा आशीर्वाद मिळाला असंच आपण या ठिकाणी म्हणू शकतो. फटका अभेद केला, झेल होईल का? दीपक चेंडू खाली पकडला झेल आणि इंटर होतोय अंतिम फेरीमध्ये प्रवेश करणारा संघ टीम गावदेवी वालशिंद. व्हेरी ब्युटिफुल इव्हेंट श्री गणेश स्पोर्ट जांभूलपाडा 70-70 स्पोर्टच्या माध्यमातून या ठिकाणी या स्पर्धेचं कौतुक केलं जात आहे. ही सुद्धा खूप मोठी उपलब्धी आहे. अभिनंदन टीम वालशिंद अँड हार्ड लक संजय स्पोर्ट सावत. वेल डन वालशिंद. लुसी पाटील यांच्या माध्यमातून कमेंट्स आहे, काही सन्मान आहेत, आपण जाऊया. सन्माननीय गुरुनाथजी पारदी साहेब तिथे शुभागमन झालेला, त्याच्या वतीने आम्हाला पहिल्या क्रमांकासाठी जो मानाचा करंडक आहे तो आम्हाला त्यांच्या माध्यमातून लाभलेला आहे. त्यांचं आपण या ठिकाणी हार्दिक स्वागत करूया, त्यांचा आपण आभार व्यक्त करूया. आणि जे पाहुण्यांसाठी जे सन्मान चिन्ह आहेत ते सुद्धा आम्हाला गुरुनाथजी पारदी यांच्या माध्यमातून लाभलेले आहेत, त्यांचं सुद्धा आपण मनापासून आभार व्यक्त करूया. मॅन ऑफ द मॅच आपण या ठिकाणी डिक्लेअर करू, तदनंतर काही सन्मान आहेत, सन्मान आपण संपन्न करू.